अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. भक्तांनो, आपण स्वामींची सेवा करत असताना आपल्यावरती कधीकधी संकट इतकी प्रचंड भयानक येतात की त्यातून मार्ग आपल्याला दिसेनासा होतो. असं वाटतं आता सगळं संपलं, परंतु तिथूनच खरी सुरुवात होते ती स्वामींच्या लीलेची आणि स्वामी कृपेची. आजचाही अनुभव एका ताईंना असाच आलेला आहे. अगदी म्हणजे प्रत्येक आईसाठी तिचं मूल हेच तिची दुनिया असते. संपूर्ण जग तिचं त्याच्या मुलामध्येच सामावलेलं असतं. मात्र कधीकधी हेच जग पूर्णपणे विस्कटून जातं आणि तेव्हा काहीच हातात शिल्लक राहत नाही. अशाच ह्या ताईंचा आलेला अनुभव आहे. ते ताई सांगतात की त्यांना एक 6 वर्षाची मुलगी आहे आणि ते तिचे मिस्टर आणि त्यांची ती मुलगी अतिशय आनंदामध्ये राहतात. ते सांगतात की मी मुंबईमध्ये राहते, मी जॉबला आहे, माझे मिस्टर पण जॉबला आहेत, मुलगी तेथेच स्कूलमध्ये जाते आणि नंतर पाळणाघरात जाते. आम्ही सर्व काही व्यवस्थित राहत होतो, आम्ही भरपूर सुखात होतो, काहीच अडचण नव्हती. मात्र कधीकधी असं काही घडतं की सर्व काही विस्कटून जातं. अगदी क्षणात होत्याचं नव्हतं होतं. माझ्या बाबतीतही तसंच काही झालं. आमचं सगळं काही व्यवस्थित चालू होतं. मी स्वामींची भक्त होते, त्यामुळे मी प्रत्येक गुरुवारी जॉबला जायच्या आधी स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायची आणि दररोज मला जमेल एवढीच स्वामींची सेवा करायची. आणि स्वामींचा सुद्धा माझ्यावरती पूर्ण कृपा होती. म्हणजे स्वामींचं आमच्यावरती पूर्ण लक्ष होतं, कारण माझा पूर्ण विश्वास होता की स्वामी कृपेने सगळं काही व्यवस्थित होत आहे आणि भविष्यात देखील सर्व काही व्यवस्थितच होणार आहे. यामुळे मी भविष्याची फारशी चिंता करत नव्हते. आता माझी मुलगी, तिचं नाव आम्ही स्नेहल ठेवलं होतं, ती खूपच गोंडस निरागस होती. मात्र पुढे असं काही घडणार आहे ह्याचा आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. आमच्या गावी प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये मोठी यात्रा निघायची. गावदेव होता, त्यांचा तो मोठा सोहळा असायचा, म्हणून त्या यात्रेला आम्हाला नेहमीच जावं लागायचं. आता आमची स्नेहल लहान असल्यामुळे मी जात नव्हते, परंतु ह्या वर्षी सासूबाई ऐकतच नव्हत्या. त्यांनी जबरदस्तीने आम्हाला बोलावलंच, म्हणून आम्ही ह्या वर्षी जायचं ठरवलं. आता गावी जायची तयारी सुरू झाली. आमची स्नेहल अवघी 6 वर्षांची होती. तिला शाळेमधून सुट्टी घेतली आणि आम्ही निघालो. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे राहिलो आणि तिसऱ्या दिवशी गावची मोठी यात्रा होती. मग गावदेवासाठी मोठी पालखी निघायची. त्या पालखीमध्ये काही महिला नृत्य करायच्या, लहान मुलांचे डान्स अगदी, आणि देवदेवाचे हे प्रचंड कार्यक्रम असायचे. ते सगळा पालखीचा सोहळा अक्षरशः बघण्यासारखा असायचा. आमचं गावी छान घर होतं. घराला बाहेर गेट वगैरे सर्व काही होतं. आमच्या घरातून गेटच्या बाहेर पडल्या की सरळ मोठा रस्ता होता. त्या रस्त्यामधून गावाची पालखी निघायची. आम्ही मग तिसऱ्या दिवशी तिथे पालखी आली. गावी आता कार्यक्रम असल्यामुळे आम्ही बऱ्याच पाहुण्यांना बोलवायचो. त्यावेळेसही पाहुणे भरपूर आले होते. आमची स्नेहल सगळीकडे नाचत होती, बागडत होती. तिचा तो आनंद अगदी बघण्यासारखा होता. ती खूप खुश होती, कारण ती पहिल्यांदाच असा काहीतरी कार्यक्रम पाहत होती. ती खूपच आनंदात होती. आणि आम्ही पालखी आली, पालखीच्या दर्शनाला गेलो. सगळे पाहुणे वगैरे सगळ्यांनी आम्ही आमच्या इथे दारातच पालखी थांबत असल्यामुळे तिथेच दर्शन घेतले आणि गौरी इकडे तिकडे बागडत होती. आम्ही गेटच्या बाहेर गेलो, पालखी तिथे दर्शन घेतले आणि 10-15 मिनटे तिथेच थांबलो. सर्व काही पाहत होतो, सर्व काही पाहिलं आणि नंतर पाहुण्यांना जेवायला द्यायचं होतं, म्हणून आम्ही घरात आलो. आता कार्यक्रमाला जायचं होतं गावात, त्यामुळे जेवून जावे असं सगळ्यांना वाटले, म्हणून जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि मग माझ्या लक्षात आलं की स्नेहल बराच वेळ दिसली नाही. म्हणून मी विचारलं की स्नेहल कुठे आहे? तर मिस्टर म्हणाले की अगं, मला वाटलं ती तुझ्यासोबत आहे. मग लगेच आम्ही तिला शोधायला लागलो. सगळीकडे शोधलं, मात्र स्नेहल कुठेच नव्हती. आता माझं हृदय धडधड करत होतं. म्हटलं कुठे गेली, कुठे गेली? सगळीकडे आम्ही तिला शोधत होतो, मात्र ती कुठेच सापडत नव्हती. आम्ही मिस्टरांनी पुढच्या चौकात जाऊन बघून आले, तर तिथे विचारलं की अशी लहान लहान मुलगी तुम्हाला दिसली का? तिच्या कपड्यांचं वगैरे वर्णन सांगितलं. तर तिथे चौकात बसलेल्या माणसांनी सांगितलं की हो, मगाशी पालखी ज्या दिशेने गेली त्या पालखीच्या सोहळ्यामध्ये ती मुलगी आम्हाला नाचताना दिसत होती.
मग आम्हाला तर काय करावे काहीच समजत नव्हतं. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. आम्ही लगेच गाडीवरती गेलो. सगळे पाहुणे वगैरे सगळे शोधत होते. गाड्यांवरती सगळीकडे ह्यांचे मित्र वगैरे फिरत होते, मात्र स्नेहल कुठेच दिसत नव्हती. अगदी पालखीला आम्ही सगळं, ती जी यात्रा होती, जी पायी चाललेला सोहळा होता, त्या पूर्ण सोहळ्याला आम्ही पूर्ण प्रदक्षिणा घालून स्नेहलला शोधलं, मात्र स्नेहल आम्हाला कुठेच भेटली नाही. मला तर काय करावे काही सुचत नव्हते. माझे तर हातपायच गळून गेले होते. मी अक्षर स्वामींचा धावा करत होते. आणि नंतर गावात एका जुन्या तिकडे पडका वाडा आहे, तिथे शेजारी एक छोटंसं स्वामी समर्थांचं मंदिर आहे. आणि स्नेहल कुठे हे मला माहीत नव्हतं. आणि तिथे गावात एका जुन्या वाड्यासमोर एक स्वामी समर्थांचं मंदिर आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं. मी मात्र येण्यासारखी तिला तिथेच शोधत होते. आता मी आम्ही सगळे शोधून घरी आलो. मिस्टरांनी मला घरी सोडलं आणि ते पुन्हा एकदा शोधायला गेले. मी मात्र घरात नुसते रडत होते आणि स्वामींचं नाव घेत होते. स्वामी, माझ्या मुलीला सुखरूप ठेवा, तिला लवकर परत आणा. कारण आता जगामध्ये किती वाईट बातम्या ऐकायला मिळतात. मुलींचं आता जगणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे. अशा अवस्थेमध्ये माझी 6 वर्षाची मुलगी गायब आहे. माझ्या मनामध्ये नको नको ते विचार येत होते आणि हातपाय अगदी थरथरत होते. मी स्वामींचा जप सुरू केला आणि तेवढ्यात माझ्या सासूबाई आल्या. त्यांनी माझ्या मुखातनं स्वामी समर्थांचा जप ऐकला आणि त्याच्या लगेच लक्षात आलं. त्या म्हणाल्या की अगं मनीषा, गावामध्ये एक जुनं स्वामी समर्थांचं मंदिर आहे, पडक्या वाड्याजवळ आहे ते. तुला जर वाटत असेल तर तू तिथे एकदा स्वामी समर्थांजवळ जाऊन ये, तुला हलकं वाटेल. मला माहीत नव्हतं. मग आता जेव्हा सासूबाईंकडून कळलं की स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तेव्हा मात्र मला राहत नव्हतं. कधी एकदाची मंदिरात जाते असं मला झालं. आणि मी माझ्या मिस्टरांना फोन केला आणि लागलीच त्यांना बोलवून घेतलं. त्यांना म्हटलं की मला त्या मंदिरात जायचं आहे. ते मंदिर कसं का असते ना, तिथे कोणी जाऊ किंवा न जाऊ, पण मला मात्र जायचं आहे. मी त्या मंदिरात मिस्टर आल्यावरती लगेच गाडीवरती आम्ही दोघंही त्या मंदिराच्या दिशेने गेलो. तिकडे कोणीच नव्हतं. अगदी गावात यात्रा असल्यामुळे सगळीजणं त्या सोहळ्यामध्ये होती, त्यामुळे तिथे कोणीच नव्हतं. मी गेले, मंदिराजवळ गेले. मंदिरच्या शेजारी एक मोठा पडका वाडा होता. त्याच्या सगळ्या भिंती वगैरे पडल्या होत्या. स्वामी समर्थांचं मंदिर देखील फारसं काही व्यवस्थित नव्हतं. अगदी छोटंसं मंदिर होतं. बाहेरून आतमध्ये मंदिरात प्रवेश करण्याची जी चौकट होती ती तर खूपच छोटी होती. मी तशीच त्या मंदिरामध्ये प्रवेश केला. आतमध्ये जराशी म्हणजे बऱ्यापैकी अंधारच होता, फारसं काही दिसत नव्हतं. मोबाईल हातामध्ये असल्यामुळे मी मोबाईलची टॉर्च लावली. तर आतमध्ये गेल्यानंतर मी जे पाहिलं ते मला बघूनच धक्का बसला. स्वामी समर्थांची अगदी क्षीण झालेली मूर्ती त्या मंदिरामध्ये होती आणि त्याथेच साईडला माझी ती मुलगी 6 वर्षाची स्नेहल बसली होती. मी तिला बघून अगदी माझ्या जीवात जीव आला. मी रडतच तिच्याकडे गेले, तिला मिठी मारली आणि म्हटलं की बाळा, तू कुठे गेली होतीस? आम्ही तुला खूप शोधलं. तर त्या मुलीने माझ्या मुलीने मला जे काही सांगितलं ते ऐकून तर माझे अगदी काळीजच चीर झालं. म्हणाली की अगं, मी तिथे कार्यक्रमामध्ये डान्स करत होते आणि डान्स करत करत मी कधी लांब तुझ्यापासून गेले मला समजलंच नाही. डान्स करत करत जेव्हा मी पुढे आले तेव्हा मी तुला शोधले, पण तू मला आई कुठेच दिसली नाहीस. मी सगळ्यांना विचारू लागले की माझी आई कुठे आहे, माझी आई कुठे आहे, पण मला कोणीच काहीच सांगत नव्हतं. त्याच्यामध्ये मला 2 काका भेटले. ते काका मला कुठेतरी नेत होते, मात्र मी त्यांच्यासोबत गेले नाही. आणि तितक्यात एक आजोबा आले. ते आजोबा खूप छान होते. ते आजोबा मला म्हणाले की बाळा, तू ह्या काकांसोबत जाऊ नकोस, मी तुला तुझ्या आईपर्यंत नेतो, माझ्यासोबत चल. आणि ते काका इतके प्रेमाने बोलत होते की मी त्यांच्यासोबत आले आणि ते काका मला इथे ह्या मंदिरामध्ये घेऊन आले. मी ह्या मंदिरामध्ये बसले. ते काका म्हणाले की मी तुझ्यासाठी बाहेर थांबतो. ते काका बाहेर थांबलेत. त्यांनीच तुला बोलावलं ना? मी हे ऐकून अक्षर मला डोळ्यातून पाणी आलं, कारण जेव्हा मी बाहेरून आत येत होते तेव्हा मात्र बाहेर कोणीच नव्हतं. प्रत्यक्ष स्वतः स्वामी समर्थ महाराजच माझ्या मुलीची पाठराखण करत होते. म्हणजे तिला संरक्षण स्वतः स्वामींनी दिलं. माझी मुलगी अक्षरशः म्हणजे त्यावेळेस काय घडलं असतं हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र तेव्हा स्वामींनी माझ्या मुलीवरती पूर्ण लक्ष दिलं आणि माझं जे काही जग होतं ते पूर्ण विस्कटण्यापासून वाचवलं. खरंच मला हा आलेला अगदी खरा अनुभव आहे. म्हणजे प्रत्येकाला मुलगी असते, ज्याच्या आयुष्यामध्ये ज्याला देवाने मुलगी दिलेली आहे ना, त्याला ते दुःख समजू शकतं की एक आपली मुलगी हरवल्यावरती आपल्याला काय वाटतं.
आपली मुलगी बाहेर गेली आणि रात्री तिला घरी यायला उशीर जरी झाला तरी आईबापाचं काळीज हे जाग्यावर नसतं. असंच माझ्या बाबतीत झालं होतं. माझी मुलगी तर फक्त 6 वर्षाचीच होती. भक्तांनो, खरंच स्वामी महाराज आहेत आणि त्या दिवशी मला जे स्वामी महाराजांनी प्रचिती दिली ना, ती अक्षरशः म्हणजे मला नवीन जीवनदान दिल्यासारखं आहे. आत्ता माझी मुलगी मोठी झालेली आहे. मी जेव्हा जेव्हा माझ्या मुलीकडे पाहते तेव्हा तेव्हा मला स्वामींच्या त्या कृपेची आठवण येते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, ह्या मनीषाताईंना आलेला अनुभव खरंच एक हृदयस्पर्शी होता. म्हणजे एका मुलीला प्रत्यक्ष तिला वाचवायला स्वामी महाराज आले आणि त्यांनी ह्या मनीषाताईंनी जी काही त्यांची सेवा केली होती ना, त्याचे फळ त्यांना दिले. भक्तांनो, तुम्ही पण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल ना, तर ती अशीच निरंतर चालू ठेवा. कारण महाराजांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही. महाराज त्याचे फळ आपल्याला नक्कीच देत असतात. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ह्या मनीषाताईंचा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.